राजसाहेबांचा फोटो आहे। तो फोटो अशा पद्धतीने वाटतोय की राजसाहेबांची कोणीतरी सुपारी घेतलेली आहे आणि तो राजसाहेबांना सांगण्याच्या प्रयत्नात असतो, पण राजसाहेबांपर्यंत त्याला पोहोचता येत नाही। नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे पुन्हा एकदा मराठी बोलूच्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाहीये, मी ट्रेलरवर पटापटा रिव्ह्यू देणार आहे। मित्रांनो, पहिल्यांदा मी जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा मला काय वाटलं आणि मी नंतर 3-4 वेळा थांबून ट्रेलर पाहिला, त्यानंतर मला चित्रपटाची स्टोरी काय वाटली हे मी तुम्हाला 2 पद्धतीमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि पहिल्यांदा मित्रांनो, जेव्हा आपण ट्रेलर पाहतो आणि बेसिक आपल्याला असं कळतं की आधी टीजर मध्ये आपल्याला वाटलं होतं की कोणीतरी राजसाहेबांचा मनसैनिक आहे, त्याच्यावर चित्रपट आहे किंवा राजसाहेबांवर चित्रपट असू शकतो। पण ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानंतर असं कळतंय प्रताप नावाचा कोणीतरी मुलगा आहे आणि त्याची जी प्रियसी आहे तिला राजसाहेब आवडतात आणि ती मग त्याला सांगते, तू जर का साहेबांना गावात आणलं ना, शपथ त्याशी लग्न करेन। आणि त्याच्यानंतर तो मुंबईमध्ये येतो, शिवतीर्थावर जातो आणि राजसाहेबांची भेट घेण्याची प्रयत्न करतो, पण कदाचित त्याला राजसाहेब तिथे भेटत नाहीत आणि मग तिथून तो बाहेर पडतो आणि रात्री काहीतरी असा प्रसंग घडतो आणि त्याच्यानंतर मग तो राजसाहेबांच्या फोटो समोर एकटाच बडबडतो, प्रताप शेटला मुंबईला आणून मार खायला लावला। आणि त्याच्यानंतर मग ट्रेलर मध्ये जे काय हालचाली दाखवल्यात त्याच्यावरून आपण जास्त काही अंदाज लावू शकत नाही मित्रांनो। आणि शेवटी राजसाहेबांचं वाक्य आहे, जमलेल्या माझ्या तमाम। त्याच्यानंतर मित्रांनो असं वाटतंय की काहीतरी वेगळं घडलंय का? तर नाही मित्रांनो, काहीतरी वेगळा सस्पेन्स आहे चित्रपटामध्ये, असंच आपल्याला बेसिक ट्रेलर जेव्हा पाहतो तेव्हा कळतंय। पण मी जेव्हा 3-4 वेळा ट्रेलर पाहिला मित्रांनो, त्याच्यानंतर मला एक अंदाज असा आलेला आहे की एक मुलगा आहे जो एका मुलीवर प्रेम करतोय आणि तिला राजसाहेब आवडतात आणि ती मग बोलते की तू जर का राजसाहेबांना गावामध्ये आणलं तर मी तुझ्याशी लग्न करेन। पण तो जो मुलगा आहे मित्रांनो, तो एक राजकीय कार्यकर्ता आहे, पण वेगळ्या पक्षाचा, आणि मग तो तिच्याकडून ते चॅलेंज घेतो, नाही 24 तासाच्या आत राज ठाकरेंना गावात आणलं तर तोंड नाही दाखवणार। आणि मित्रांनो मग तो निघतो मुंबईमध्ये। पण मित्रांनो, ट्रेलर मध्ये त्याचं असं वाक्य आहे की मला 2च गोष्टी पाहिजेत, मला आमदार व्हायचंय आणि दुसरं पिंकीशी लग्न करायचंय। तर मित्रांनो, त्याच पिंकीसाठी तो मुंबईमध्ये येतो शिवतीर्थावर आणि राजसाहेबांच्या बंगल्यावर गेल्याच्या नंतर तिकडे त्याला राजसाहेब मिळत नाही। कदाचित तिकडे मनसे कार्यकर्त्यांकडून त्याला धक्काबुक्की होते। त्याला धक्काबुक्की झालेली असं ह्या कारणामुळे, कारण राजसाहेबांच्या जीवाला धोका असू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये सिक्युरिटी एवढी टाईट असते म्हणून त्याला कदाचित आज सोडत नसतील। आणि मग त्यानंतर तो शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला कुठेतरी जाणवतं की राजसाहेबांच्या जीवाला धोका आहे आणि मग तो कदाचित शोधत असेल की राजसाहेबांच्या मागे कोण पडलंय। आणि मग तो एक शॉट जो आहे आपण पाहिलाय ट्रेलर मध्ये की तो आणि त्याचा मित्र झोपडपट्टीमध्ये एका फिरतोय आणि एक ट्रेलर मध्ये आपण शॉट पाहतो की राजसाहेबांचा फोटो आहे। तो फोटो अशा पद्धतीने वाटतोय की राजसाहेबांची कोणीतरी सुपारी घेतलेली आहे आणि मग हाच प्रताप त्या लोकांना शोधण्यासाठी म्हणून इथे भटकतो आणि मग त्याला कुठेतरी काहीतरी त्यांची एक दबकी नस कळते आणि तो राजसाहेबांना सांगण्याच्या प्रयत्नात असतो, पण राजसाहेबांपर्यंत त्याला पोहोचता येत नाही। आणि एक डायलॉग आहे चित्रपटामध्ये, मला फक्त एकदाच भेटायचंय त्यांना। हा डायलॉग त्याला गावामध्ये राजसाहेब आणायचे म्हणून नव्हता, मला असं वाटतं हा डायलॉग त्याला राजसाहेबांच्या मागे कोण आहे हे कळतंय म्हणून तो डायलॉग आहे असं मला वाटतंय मित्रांनो। आणि मग त्याच्यानंतर जे राजसाहेबांच्या मागे आहेत ते त्याला शोधत असतील आणि त्याला डांबून ठेवत असतील आणि आपण पाहतो शिवतीर्थावर जेव्हा सभा चालू असते आणि तेव्हा शिवतीर्थाच्या समोरच्या बिल्डिंगवर एक माणूस बंदूक घेऊन झोपलेला आहे। आता तो कोण आहे? प्रताप आहे की जो दुसरा कोणतरी अतिरेकी जो राजसाहेबांना मारायची ज्याने सुपारी घेतलेली आहे हे अद्यापही ट्रेलर मधून कळत नाहीये। पण मला असं वाटतंय की कदाचित तो जो आहे त्याला मारण्यासाठी प्रताप प्रयत्न करतोय आणि मग शेवटी प्रताप राजसाहेबांना वाचवतो आणि मग त्याला राजसाहेब स्वतः बोलून घेतात आणि मग तो कदाचित बोलत असेल की राजसाहेब तुम्ही माझ्या गावामध्ये या, आणि मग राजसाहेब गावात येत असेल आणि हा असा चित्रपट सुखद असा संपत असेल मित्रांनो, असं मला वाटतंय। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, अजय अतुल यांचं गाणं आहे या चित्रपटामध्ये, एक गाणं आपण पाहिलं असेल, जाहीर झालं जगाला, खूप चांगलं गाणं आहे, सिनेमॅटोग्राफी मस्त झालेलं आहे आणि चित्रपट खूप सुंदर झालेला आहे मित्रांनो। जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा खूप मोठे मोठे कलाकार आले आणि एक दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव हा देखील एका गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मला असं वाटतंय हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल। आणि तुमची प्रतिक्रिया या चित्रपटाबद्दल काय आहे मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा चित्रपट किती चालेल हे देखील सांगा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।